आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल आजच्या वाटपाबद्दल? वारी एक आनंदाची वारी. आम्ही दर 15 वर्षापासून वारीसाठी सेवा करतो. वारकऱ्यांना फराळ चिवड्याचं वाटप करतो. त्यामुळे आमचे फुल देवाचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. वारकरी जे आहेत ते कोणाचं आमंत्रण निमंत्रण देऊन आलेली वारी नाही, ही आपल्या सगळ्या महाराष्ट्राची वारी आहे. त्यामुळे जे आहे का नाही, ते आपले वारीला जे लोक येतात त्यांना एकच सांगण्याचा संदेश आहे की बाबा, वारी जी आहे ती पंढरपूर पर्यंत जाते, पंढरपूर परत माघारी येते. लाखो भाविक भक्त इथे येतात आणि सगळ्यात जास्त शेतकरी वर्ग आहे वारीत. ते आपले काम धंदा सोडून 1 महिना इथे येतात वारीला. किती वर्षापासून आपण हे वाटप करत आहात? 15 वर्षापासून वारी आपले पंढरपूरची वारी माऊलीला आम्ही वाटतो. 15 वर्षापासून. 15 वर्षापासून वाटत. हा. काय नेमकं वाटलं जाते? फराळी फराळी वाटलं जाते. हा. प्रत्येक कामापाठी मग काही ना काही उद्देश असतोय, बरोबर ना? त्याच माऊलीला वाटले ते होत नाही, जादा देते माऊली भरपूर देते. वाटण्यापाठी मग उद्देश काय? म्हणजे आपलं एक वारकऱ्याला सेवा म्हणून वाटतो. आपली सेवा म्हणून वाटतंय. सेवा म्हणून वाटतो. आपल्यासोबत त्या महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय सांगाल, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काहीच वेळात काही क्षणामध्ये आगमन होणार आहे आणि तब्बल 1 वर्षापासून ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आपण मोठ्या आतुरतेने वाट पाहतोय. असं वाटतंय का? छान वाटतंय, आनंद वाटतो की आपली महाराष्ट्राची परंपराच आहे की त्याच्यामुळे छान वाटतं. महिला अत्याचार कमी व्हायला पाहिजे, महिलांना न्याय मिळायला पाहिजे. महिलांना न्याय मिळाला पाहिजे, महिलांवरती अन्याय अत्याचार कमी झाला पाहिजे. त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ज्ञानेश्वर महाराजांनी जो संदेश दिलाय तो आपल्या युवा पिढीमध्ये जायला पाहिजे. आपण पाहतोय ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी वारीमध्ये फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर जग प्रसिद्ध आहे हे वारकरी सोहळा. आणि यामध्ये करोडोंच्या संख्येने लोकसमुदाय या ठिकाणी जमा झालेला असतो, पदयात्रा करत असतोय. मग असं वाटतंय का की अजून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश हा तरुण पिढीपर्यंत पोहोचलेला नाही पोहोचला? कारण की जी युवा पिढी आहे ती समजूनच घेत नाही कोणत्या गोष्टी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. काय सांगा? महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण मॉडर्नायझेशन मध्ये जात असताना झाडे लावणे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ते आपण पूर्ण करत नाहीये. झाडं तोडतोय, बिल्डिंग्स वाढवतोय, नुसत्या कॉन्क्रीटचे रस्ते बांधतोय. तर त्याच्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल आपण अचीव्ह करू शकत नाहीये. तर मला वाटतंय सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल एकदा सगळ्यांनी बघितले पाहिजेत आणि त्याच्यावरती थोडासा अभ्यास करून त्या रस्त्याने चाललं पाहिजे सगळ्यांनी. अन्याय थांबवायचा असेल तर आपले विचार बदलावे लागतील. विचार बदलण्यासाठी थोडं पॉलिटिक्स मध्ये युथनी जास्त कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. युवा देशाचं फ्युचर आहे, त्याच्यामुळे युथने जास्त पॉलिटिक्स मध्ये जावं आणि अन्याय थांबवावा हेच मला म्हणायचं. आणि क्रिमिनलायझेशन इन पॉलिटिक्स हे वाढलंय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण थोडंसं लक्ष दिलं युथने तरी खूप चांगलं होईल. जसं की आता म्हटलेलं आहे की युथ राजकारणामध्ये थोडंसं लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून वाढते जे क्राईम आहेत त्याला आळा घालण्यासाठी नक्कीच कुठंतरी त्याचा हातभार जो आहे तो लागेल. परंतु तरुण पिढीमध्ये जर आपण पाहिलं तर आजचे जे तरुण आणि तरुणी आहे ते यशाच्या शिरावरती पोहोचण्यासाठी असंख्य अशा संकटाला सामोरे जातात. मात्र त्यांच्या जीवनामध्ये एखादा टेम्पटेशन पॉइंट आला तर ते आपल्या आयुष्याला कुठेतरी फुल स्टॉप देण्याचा प्रयत्न करतात. अशा तरुणींना काय नेमका संदेश देण्याचा प्रयत्न? ओके, तर तरुणींचं काय झालंय आता, इंस्टाग्राम म्हणजे सोशल मीडियावरती जास्त लक्ष झाले. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मुलांचं माइंड आहे ना वीक झालंय. त्याच्यासाठी त्यांनी एक्सरसाइज वगैरे करून थोडंसं मेडिटेशन, फुलफिलनेस कडे लक्ष देऊन त्यांचं माइंड स्ट्रॉंग केलं तर खूप चांगलं होईल. आणि जेवढं माइंड स्ट्रॉंग होईल तेवढंच त्यांना डिप्रेशन मध्ये कमी जातील. सोशल मीडियावरती जेवढा कमी वेळ घालवतील तेवढंच त्यांची अवेअरनेस वाढेल. MPSC UPSC मुलांचं कसं आहे, त्यांना फक्त एकच गोल दिसतो. त्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यात फक्त मला हेच केलं तर मला यश भेटेल, पण असं काही नाहीये. इकडे भरपूर करिअर ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. आणि आपल्याला नाही माहिती की आपण कशात जाऊन काय चांगलं करू. जर मला अभ्यासच करता येत नाहीये तरी मला MPSC करायची तर ती मला होऊ शकत नाही. किती जरी दिवस झाले त्या गोष्टीमुळे मी माझं आयुष्य बर्बाद करू शकत नाही. त्याच्यासाठी जर एका ह्याच्यात होत नाही 2-3 वेळा ट्राय करा. ते झालं नाही तर दुसऱ्या ह्याच्यात ट्राय करा. एक्सप्लोर करत राहा. जेवढं एक्सप्लोर कराल तेवढेच अनुभव
आणि अनुभवातूनच माणूस शिकतो. नक्कीच सर, या ठिकाणी आपण पाहतोय तरुणी पिढी आहे जे या ठिकाणी आपल्या सोबत संवाद साधलेला आहे. त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहे. आज आपण पाहतोय दैनंदिन जीवन जगत असताना तरुण आणि तरुणी जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आयुष्याला कुठेतरी टेम्पटेशन मध्ये जाऊन फुलस्टॉप देण्याचा प्रयत्न करत असतात. तरुणींनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं फुलस्टॉप आपल्या आयुष्याला योग्य नाही. जीवनामध्ये आलं तर जीवनामध्ये संघर्ष लढा हा दिलाच पाहिजे, असं देखील प्रतिक्रिया आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरुणींनी दिलेला आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत आहे आणि यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून आपण समजू शकतोय की आताची जी तरुण जनरेशन आहे ते तरुण पिढीने राजकारणामध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सोशल मीडियावरती आपलं लक्ष थोडासा वेळ जो आहे तो कमी केला पाहिजे आणि वाढत्या घडामोडीकडे जर लक्ष केंद्रित केलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये वाढत असणाऱ्या मोठ्या प्रमाणाची गुन्हेगारी आहे त्यावरती आळा घालण्यासाठी नक्कीच याला लाभदायी ठरेल, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आल्या. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.